नावाच्या मादक पदार्थाची विक्री करताना एका जणाला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। ओझरमध्ये ही घटना घडली आहे। त्याच्याकडून 39,280 रुपये किमतीचा 2 किलो 463 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय। 27 मेला रात्री 8:30 वाजेच्या सुमारास भाऊसाहेब सीताराम बंद्रे राहणार ओझर हा गांजा नावाचा मादक पदार्थ अवैधरित्या विक्री करत असताना स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून त्याला पकडून ताब्यात घेत त्याच्याजवळून 49,280 रुपये किमतीचा 2 किलो 463 ग्रॅम वजनाचा हिरवट ओलसर सुक्का पानं फुलं मुळं देठ बिया काळी व उग्र वास येत असलेला गांजा जप्त केलाय। या संदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नाशिक ग्रामीणचे पोलीस हवालदार नवनाथ श्रावण वाघमोडे यांनी फिर्याद नोंदवल्यावरून ओझर पोलिसांनी भाऊसाहेब बंद्रे याला अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर केदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक DL वाघेरे करत आहेत। नमस्कार। ओझर पोलीस स्टेशन येथे काल स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी अधिकारी हे गस्त करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की ओझर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बिलाटी परिसरामध्ये एक व्यक्ती ही गांजा सदृश अंमली पदार्थ विकत आहे। सदर अंमलदार अधिकारी यांनी आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्ही गॅझेटेड ऑफिसर म्हणून सदर कारवाई करता मान्य वरिष्ठांना माहिती अवगत करून सदर कारवाईच्या अनुषंगाने शासकीय पंच व योग्य ती सरंजाम घेऊन सदर ठिकाणी आम्ही जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी भाऊसाहेब सीताराम बंद्रे वय 44 हे आम्हाला अंमली पदार्थाचे गांजा सदृश्य मुद्देमाल मिळून आले। सदर व्यक्तीच्या ताब्यामध्ये 2 किलो 463 ग्राम गांजा हा मिळून आला। आरोपितास मिळालेला गांजा हा मी घटनास्थळावरतीच व्हिडिओग्राफीच्या सहाय्याने व ई साक्षीच्या मदतीने ताब्यात घेऊन तो जागेवर सीलबंद केला। आरोपीला घेऊन पोलीस ठाणे सांगले असता आज रोजी मान्य न्यायालयासमोर त्याला हजर केले। मान्य न्यायालयाने त्याला 3 दिवस पोलीस कोठडी रिमांड दिला आहे। तरी पोलीस कोठडी रिमांडमध्ये सदर गांजा हा त्याने कोणाकडून विकत घेतला किंवा त्याला कोण पुरवठा करतो याबाबतचा तपास करीत आहोत आणि पुढील तपास चालू आहे। धन्यवाद। आणि ओझर परिसरामध्ये कुठे असल्यास तसेच ओझर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणि सर्व ग्रामस्थांना माझी विनंती आहे की जर आपणास अशा प्रकारची कुठल्या प्रकारची अवैध कृती चालू असल्याची माहिती मिळाली तर त्यांनी आम्हाला तात्काळ आमच्या मोबाईलवरती पोलीस स्टेशनच्या क्रमांकावरती आमच्या गोपनीय कर्मचाऱ्यांना तात्काळ माहिती द्यावी। त्याबद्दल कुठल्या प्रकारची कसोटी करण्यात येणार नाही, तात्काळ कारवाई करण्याची तजवीज ठेवणार। ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज नाशिक।